नमस्कार. इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्याला इंग्रजी बोलायला जमलं पाहिजे, कारण समोरच्या व्यक्तींचं आपण इंग्रजी बोलणं ऐकलं, अरे आपण पण शिकायचं कसं? मग आपल्या टेन्शन, अरे आपले मोठे मोठे वाक्य जर शिकलो तर शक्य आहे का? तर नाही शक्य. मग सुरुवातीपासून आपण इंग्रजी कसं बोलायचं हे शिकूया. इथं मी फक्त दोन दोन शब्दांचे छोटे छोटे वाक्य बनवलेले आहेत. त्या दोन दोन शब्दांच्या वाक्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता येईल. चला पाहूया आपण कोणकोणते वाक्य आहेत. फर्स्ट सेंटेन्स आहे टेल मी. टेल मी म्हणजे मला सांगा. एखाद्या व्यक्ती बोलत असेल, आपल्याला ती गोष्ट माहीत करून घ्यायची असेल तर आपण काय म्हणायचं? टेल मी म्हणजे मला सांगा. आस्क हिम. आस्क हिम म्हणजे काय? त्याला विचारा. त्याला विचारा म्हणजे काय? तर एक त्याला हे सेंटेन्स फक्त मेल जेंडरसाठी आपण यूज करतो. आस्क. थर्ड सेंटेन्स आहे आस्क हर. आस्क हर म्हणजे तिला विचारा. आपल्याला एखादी गोष्ट माहित नाहीये आणि आपल्याला सांगायचं की समोर तिला विचारावं, मला काही माहित नाही त्याच्यामधलं, तर आपण काय म्हणायचं? आस्क हर म्हणजे तिला विचारा. फोर्थ नंबरचा सेंटेन्स आहे बट वाय. त्याचा मराठी अर्थ होतो पण का. बट वाय. आता एखादी गोष्ट आपल्याला कोणीतरी सांगते की ही तू कर, पण आपल्याला माहित नसतं ती का करायची, आपण म्हणतो बट वाय, पण मी का करू, विचारता ना सर, त्यावेळेस बट वाय यूज करायचं. फिफ्थ नंबरचा आहे नो नीड. नो नीड म्हणजे गरज नाही. आपल्याला एखादी वस्तू कोणी म्हणत असेल घ्या घ्या, आपल्याला गरज आहे का? आपण गरज असेल तेव्हा वस्तू घेतो ना एखादी, तेव्हा आपण म्हणतो नो नीड, मला गरज नाही आपल्या त्या वस्तूची. सिक्स नंबरचा आहे डोंट आस्क. याचा अर्थ होतो विचारू नकोस. आता आपल्याला एखादी गोष्ट सांगायची नाही आणि समोरचा व्यक्ती आपल्याला चार चार विचारतोय सांग, आपण डायरेक्ट म्हणायचं डोंट आस्क म्हणजे विचारू नकोस. 7 नंबरचा आहे आय कॅन. आय कॅनचा अर्थ होतो मी करू शकते किंवा मी करू शकतो. आता आपल्या असे अनेक लोक असतात की जे म्हणतात की तू हे करू शकत नाहीस, तेव्हा आपण कॉन्फिडेंटली म्हणायला पाहिजे आय कॅन, मी करू शकते किंवा मी करू शकतो. 8 नंबरचा सेंटेन्स आहे फॉलो मी. फॉलो मी म्हणजे काय? माझ्या मागे ये. आता आपण समजा एखाद्याला आपला ऍड्रेस माहित नसतो, आपण कुठे एखाद्या चौकामध्ये आणायला जातो, मग आपण त्याला काय म्हणतो? फॉलो मी, माझ्या मागे ये. 9 नंबरचा वर्ड आहे सेंटेन्स आहे फॉर व्हॉट. कशासाठी? फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी. एखादी वस्तू आपण म्हणतो फॉर व्हॉट, का करू, मी कशासाठी करू. 10 नंबरचा आहे ऍटलिस्ट. ऍटलिस्टचा अर्थ होतो कमीत कमी. आपण बोलताना खूप जण तुम्ही ऐकलं असेल ऍटलिस्ट एवढं तरी कर, म्हणजे कमीत कमी एवढं तरी माझ्यासाठी कर, त्यावेळेस आपण ऍटलिस्ट हे यूज करतो. 11 नंबरचा आहे ट्राय अगेन. ट्राय अगेनचा अर्थ होतो पुन्हा एकदा प्रयत्न कर. आता आपण खूपदा असं म्हणतो की एखादं काम जमत नसेल तर काही व्यक्ती 1-2 प्रयत्नामध्ये थकतात आणि ते थांबवतात, कारण आपण त्यांना काय म्हणायचं? ट्राय अगेन, पुन्हा एकदा प्रयत्न कर. का? बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर प्रॅक्टिस केली तर कोणती गोष्ट आपल्याला साध्य करता येते. 12 नंबरचा सेंटेन्स आहे अंटिल व्हेन. अंटिल म्हणजे पर्यंत आणि व्हेन म्हणजे केव्हा, म्हणजे केव्हापर्यंत. आता एखादी वस्तू आपल्याला करायची आहे तर कधीपर्यंत करायची आहे, केव्हापर्यंत करायची आहे, त्यावेळेस आपण काय यूज करायचं? अंटिल व्हेन. 30 नंबरचा सेंटेन्स आहे गेट अप. गेट अप म्हणजे उठ. तुम्ही खूपदा गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्यावेळेस आपण जर सकाळी एखाद्याला उठायचं असेल तर कोणत्याही वेळेस आपल्याला उठायचं, काय म्हणायचं? गेट अप. 14 नंबरचं सेंटेन्स आहे चिल आउट. चिल आउट म्हणजे शांत राहा. शांत राहा कधी यूज करायचं? एखादा व्यक्ती खूप रागात असेल तर आपण म्हणतो शांत बस. शांत बस म्हणायचं आपण इंग्लिशमध्ये यूज आपण चिल आउट असंही म्हणू शकतो. 15 नंबरचा आहे कम बॅक. कम बॅक म्हणजे परत ये. आता एखाद्या व्यक्ती कम बॅक, जातोयस तर जा पण आता परत ये. 16 नंबरचा आहे होल्ड इट. होल्ड इट म्हणजे हे पकड. आता एखादा आपण समजा काम करतोय आणि समोरच्या आपल्याला होल्ड इट, हे पकड बरं. 17 नंबरचं सेंटेन्स आहे पिक अप. पिकअप म्हणजे उचल. तुम्ही खूपदा ऐकलं असेल समजा टीव्ही मध्ये काही ह्याच्यामध्ये की प्लीज पिकअप द फोन, प्लीज पिकअप द फोन असं म्हणतात. मग ते काय असतं? म्हणजे फोन लवकर उचल अशा प्रकारे, त्यावेळेस आपण यूज करायचं पिकअप. 18 नंबरचं सेंटेन्स आहे व्हॉट्स रॉंग. व्हॉट्स रॉंग म्हणजे काय झालंय. आपण कधी कधी एखादी व्यक्ती विनाकारण म्हणजे दुःखी दिसत असेल तर आपण त्याला व्हॉट्स रॉंग विदाउट यू, म्हणजे काय झालंय किंवा काही चुकीचं झालंय का, त्यावेळेस आपण काय यूज करतो? व्हॉट्स रॉंग. 19 नंबरचं सेंटेन्स आहे डोंट पॅनिक. आता काही काही व्यक्ती कोणत्याही कंडिशनमध्ये घाबरतात,
लवकरात लवकर. मग त्यावेळेस आपण कोणतं यूज करायचं? डोंट पॅनिक, घाबरू नकोस, काही होणार नाही आपण म्हणतो ना, आपण त्याला धीर देतो. 20 नंबरचं सेंटेन्स आहे होल्ड ऑन, थोडंसं थांब. होल्ड कर म्हणतो आपण, वाट म्हणजे होल्ड कर म्हणजे थोडंसं थांब. अशाच प्रकारे छोट्या छोट्या वाक्यांपासून तुम्ही जर सुरुवात केली, तुम्हाला चांगल्या प्रकारे लवकरात लवकर इंग्रजी बोलायला येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.